या व्हिडिओमध्ये आपण माऊस आणि माऊस पॉइंटर बद्दल माहिती पाहणार आहोत। विंडोज एक्सपी ही GUI ऑपरेटिंग सिस्टम आहे। GUI म्हणजेच ग्राफिकल यूजर इंटरफेस। या ऑपरेटिंग सिस्टम मध्ये कम्प्युटरचा वापर करता चित्रांच्या आधारावर माहितीची देवाणघेवाण करतो, म्हणूनच या ऑपरेटिंग सिस्टमला GUI ऑपरेटिंग सिस्टम म्हणतात। सध्या आपल्या समोर हा जो बाण दिसत आहे हा आहे माऊस पॉइंटर। खाली सपाट पृष्ठभागावर माऊस फिरवला असता स्क्रीनवर त्याचा बाण फिरतो। चित्ररूपी असणाऱ्या आज्ञा निवडणे आणि आज्ञा देणे हे मुख्य काम या माऊस पॉइंटरद्वारे केले जाते। साधारणतः अशा आकारामध्ये आपला माऊस असतो। या माऊसला इकडच्या बाजूला आहे हे आहे लेफ्ट क्लिक आणि या बाजूला जे बटन आहे ते आहे राईट क्लिक। मध्ये ही जी फिरकी आपणास दिसत आहे याला म्हटलं जातं स्क्रॉल। माऊस हातात धरताना कधी पण आपल्या हाताचा जो अंगठा आहे तो या बाजूनी लावला जातो आणि करंगळी आणि त्याच्या शेजारचं जे बोट आहे ते या बाजूनी लावलं जातं। आपल्या हाताचा तळवा या भागावरती रेस्ट करावा लागतो आणि आपल्या हाताचे जे मनगट आहे ते मनगट या माऊसच्या खाली मोकळ्या जागेमध्ये रेस्ट करून फिक्स धरून माऊस फक्त बोटांच्या मधोमध फिरवला जातो। माऊस फिरवत असताना एक मुख्य नियम नीट लक्षात ठेवण्याजोगा जो आहे तो आहे माऊसची ही जी शेपूट वायर म्हणून जी आहे ती सतत सरळच राहायला हवी। माऊस हलवताना सरळ पुढे, सरळ मागे, डावीकडे आणि उजवीकडे या पद्धतीने हलवला जातो। बऱ्याचदा यामध्ये चूक अशी होते की माऊसचा बाण खालच्या कोपऱ्यात आणण्यासाठी माऊस वळवला जातो। माऊस वळवल्यानंतर त्याची ही जी वायर आहे ती वायरची दिशा बदलते। वायरची दिशा जर बदलली तर माऊसचा पॉइंटर आपणास हवा त्या पद्धतीने स्क्रीनवर वळत नाही, स्क्रीनवर सरकतही नाही। त्यामुळे नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवा की माऊसची जी वायर आहे ती वायर सरळ एकाच दिशेत राहायला हवी। माऊस हलवताना सरळ पुढे, सरळ पाठीमागे, सरळच डाव्या हाताला डाव्या बाजूला आणि सरळच उजव्या बाजूला अशा पद्धतीने सरकवावा। माऊस हातात घेतल्यानंतर आपल्या उजव्या हाताचा अंगठा या बाजूने लावा। करंगळी आणि करंगळी शेजारचं जे बोट आहे ते या बाजूने लावा आणि आपल्या हाताचा तळवा या भागावरती रेस्ट करा। अंगठ्या शेजारचं जे बोट आहे तर्जनी ती या लेफ्ट क्लिक वरती रेस्ट करा आणि मधलं बोट जे आहे ते या राईट क्लिक वरती रेस्ट करा। स्क्रॉलचं बटन फिरवायला अंगठ्या शेजारचंच बोट वापरा। माऊसचं बटन तोपर्यंत क्लिक करू नका जोपर्यंत आपला माऊसचा बाण पाहिजे त्या ठिकाणी येत नाही। येथून पुढे आपण लेफ्ट, स्क्रॉल आणि राईट या माऊस क्लिकिंगचे विविध प्रकार पाहणार आहोत।